मी गोपनीयतेची शपथ घेतली, काही बोलणार नाही. अजित पवार गिरीश महाजनांच्या वादावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. मी मंत्रिपद स्वीकारताना गोपनीयतेची शपथ घेतली होती, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं हे सांगणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीच्या मागणीवरून अजित पवार आणि गिरीश महाजनांचा वाद झाल्याची माहिती आहे आणि त्यावर बोलताना शंभूराज देसाईंनी ही सावध प्रतिक्रिया दिली. आपल्या खात्याला अधिकचा निधी द्यावा अशी मागणी गिरीश महाजनांनी अजित पवारांकडे केली होती आणि त्यावर संतापलेल्या अजित पवारांनी आता काय जमिनी विकून निधी देऊ का असा सवाल केला. यावर आज शंभूराज देसाई यांना विचारलं असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. मराठा आरक्षणावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की पवार साहेब यांनी राज्याचे 3 वेळा नेतृत्व केले, मग तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? हा केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा आरोप योग्य आहे. सुप्रीम कोर्टात त्यांच्या सरकारने बाजू का मांडली नाही? आपल्या सरकारने केला कायदा, आरक्षण टिकवलं, मात्र दुसरं कोणाचं सरकार आलं की आरक्षण का टिकत नाही? मनोज जरांगे यांनी अल्टिमेटम देण्याआधीच हा प्रश्न सुटेल. मी मराठा आरक्षणाचा आढावा घेतलाय असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे. शिंदे समितीला मुदतवाढीच्या सूचना दिलेल्या आहेत. नोंदी तपासण्याचं आमचं काम सुरू आहे असंही ते म्हणाले. कोणाचाही अपमान होणार नाही अशा या संसदीय भाषेत मनोज जरांगे यांनी वक्तव्य करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. ओबीसीच्या मुद्द्यावरून तुम्ही म्हणलात की धक्का कुठेही लागू दिला जाणार नाही, पण वारंवार मागणी करताना त्याच बाबतीत जरांगे वारंवार बोलतायत की ओबीसीतनं आम्हाला का नाही द्यायचं, आणि दुसरं ही मागणी करत असताना त्यांची वारंवार माध्यमांसमोर येणारी भाषा, या सगळ्या संदर्भात नेमकं काय भूमिका आहे? नाही, हे बघा, मी परत सांगेन, त्यांची मागणी त्यांनी केली, त्यांच्या म्हणजे त्यांनी मराठा समाजाचे आंदोलनकर्त्यांचे नेते म्हणून किंवा प्रमुख म्हणून केली. राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवलं, एकमतानं ठराव झाला, सर्व पक्षीयांनी त्या ठरावाला विधानसभेत पाठिंबा दिला, कायदा पारित केला की 10% मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण आपण दिलं. कायदा होऊन 8-9 महिने झाले, तो टिकला. त्याप्रमाणे ज्या नोकऱ्या तिथून नंतर सरकारच्या जाहिराती निघाल्या त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली आणि स्वतंत्र मराठा आरक्षणाच्या जागा त्या ठिकाणी राखीव ठेवल्या. त्यामुळं कुठंही ओबीसीला धक्का लावायचा आणि मराठा समाजाला द्यायचं ही भूमिका सरकारची बिलकुल नाही. त्यामुळं तो गैरसमज ओबीसी समाजानं सुद्धा काढून टाकावा. राहिला प्रश्न भाषा वापरली काय, तर मी एक सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून सांगेन दोन्हीही समाजातल्या आंदोलनकर्त्याला की एकमेकाबद्दल बोलताना संसदीय शब्दांचा वापर आपण केला पाहिजे. आपण लोकशाहीमध्ये वावरतो. आपल्या हे बघा, एखादा हातानं केलेला वार तो एखाद्या वेळी आपण जखम झाली तर तो भरून काढू शकतो, पण शब्दाचा झालेला वार हा कधी भरून निघत नाही, तो मनामध्ये प्रत्येकाच्या राहत असतो. त्यामुळं कोणाच्याही, म्हणजे माझ्या बोलण्यानं असेल, इतर कोणाच्या बोलण्यानं असेल, कोणाच्या मनामध्ये खोलवर जखमा होणार असतील आपल्या बोलण्यानं, तर असं बोलणं कुणीही, म्हणजे ओबीसी समाजातले असतील, मराठा समाजातले असतील किंवा इतर आमच्यासारखं कुणी असेल, सगळ्यांनी अशा पद्धतीनं आपल्या बोलण्यानं कोणाची मनं दुखावणार असतील, कोणाचा अवमान होणार असेल, कोणाचा अपमान होणार असेल, कोणाची अवहेलना होणार असेल, तर असे शब्द वापरू नयेत, हे टाळावेत. संसदीय शब्दांचा वापर करावा असं माझं मत आहे. मुख्यमंत्र्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची जी भेट घेतली, त्या भेटीमध्ये आरक्षणाच्या संदर्भात काय चर्चा झाली ते अजून गुलदस्त्यात होतं? मी नव्हतो ना त्या चर्चेला. मी जर असतो चर्चेमध्ये तर सांगितलं असतं. नाही, पण आम्ही चर्चेला असतो तर हे बघा, शेवटी चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि माननीय पवार साहेबांची झाली. त्यामुळे आता माननीय पवार साहेबांनी सांगितलं पाहिजे त्यांची काय चर्चा झाली ती. विषय असेल तर एवढी गुप्तता करा. आता ते मी सांगू शकत नाही ना. मी जर चर्चेतच नाही त्या, तर चर्चा आरक्षणावर झाली का नाही झाली, का दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावर झाली, काहीच माहित नाही. जे बाहेर माध्यमांमध्ये येते तेवढंच आम्हाला कळतंय. नाही, एकीकडे अमित शहानी मराठा आरक्षणावरनं पुण्यातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत टीका केली होती की मराठा आरक्षण पवार असताना का मिळालं नाही आणि बीजेपी सरकार असताना किंवा युती सरकार असताना का मिळालं, आणि त्याच्यानंतर एकूणच पवारांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट, भुजबळांनी घेतलेली पवारांची भेट, या एकूणच राजकीय परिस्थितीकडे आपण कसं पाहतो? हे बघा, माननीय अमितभाई शाह साहेब बोलले ते बरोबर आहे ना. पवार साहेबांनी राज्याचं 3 वेळा नेतृत्व केलं. मराठा समाजाला दिलं का आरक्षण? नाही दिलं. मान्य अमित शाह साहेब म्हटले ते बरोबर आहे ना. पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार असताना आरक्षण मिळालं नाही. भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार असताना फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं दिलं. ते आमचं सरकार असेपर्यंत आम्ही टिकवलं. महाविकास आघाडीचं सरकार आलं की कोर्टात ते रद्द झालं.
म्हणजे कोण कमी पडलं? सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशनमध्ये ते आरक्षण टिकवायला मुंबईमध्ये आपण हायकोर्टात टिकवलं. सुप्रीम कोर्टात कोणाचं सरकार होतं? का बरं तुम्ही तिथं सुप्रीम कोर्टापुढं बाजू मांडली नाही? म्हणजे तुमच्या काळामध्ये नाही मिळत आणि मग फडणवीस साहेब होते तेव्हा मिळालं. आत्तासुद्धा महायुतीचं सरकार आहे. शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण केला कायदा, टिकवला. कोर्टात गेला तरी कोर्टाने त्याला अजून स्टे दिलेला नाही. याचा अर्थ आम्ही महायुतीचं सरकार हे मराठा समाजाला आरक्षण ज्या ज्या वेळी देतं त्या त्यावेळी ते टिकवतं. पण जेव्हा दुसरं कोणाचं सरकार येतं तेव्हा ते आरक्षण का कोर्टात टिकत नाही याचा विचार आता जनतेने केला पाहिजे. आणि माननीय अमित शाह साहेबांचं म्हणणं एकदम रास्त आहे की अजितदादा आम्हाला निधी देत नाही. कालच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? गिरीश महाजन आणि अजितदादांमध्ये खडाजंगी झाली असं कळतंय. मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाते. त्यामुळं मी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. त्यामुळं मला गोपनीयतेच्या शपथेच्या मी बांधील असल्यामुळं काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही. परंतु असा वाद विवाद कुठंही आमच्यात कधीच होत नाही, तसा कालही झाला नाही. हिंदुत्वाच्या महायुतीच्या मुद्द्यावर इतर जे कसलंही दोन मित्र पक्ष आहेत त्यांना निधी मिळतोय सगळ्या आमदारांना. सर्व आमदार, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्याही नेतृत्वाखाली समाधानकारक पद्धतीनं आपलं कार्य करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.